सिरोंचा शहरात बकरी ईद उत्साहात व शांततेत संपन्न. त्याग आणि बंधुभावाचा संदेश. MIDK ट्रस्टच्या व्यवस्थेचे कौतुक. सिरोंचा शहरात बकरी ईद म्हणजेच ईद उल अजहा आज मोठ्या उत्साहात, शांततेत आणि धार्मिक वातावरणात साजरी झाली. सकाळी मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानात मोठ्या संख्येने एकत्र येऊन ईदची विशेष नमाज अदा केली. नमाजानंतर धर्मगुरू अलीम साहेब यांनी संपूर्ण मानव जीवनासाठी सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीची दुआ केली. तसेच सर्व धर्मीयांनी बंधुभाव, एकता आणि प्रेमाने राहावे असा प्रेरणादायी संदेश दिला. हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्या त्याग आणि अल्लाहवरील अटळ श्रद्धेच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. त्याग, मानवता, गरिबांप्रती सहानुभूती आणि समाजात प्रेम वाढवणे हा या पवित्र सणाचा मुख्य उद्देश असल्याने मुस्लिम समाजाची जबाबदारी नागरिकांनी यावेळी सांगितली. वाढत्या उन्हाचा विचार करून MIDK ट्रस्ट कमिटीचे जनाब फासिल पाशा व कमिटी सदस्यांनी पहाटे 6 पासून ईदगाह परिसरात सावलीची व्यवस्था, थंड पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी विशेष काळजी घेण्याबद्दल नागरिकांनी कमिटीचे मनपूर्वक आभार मानले. आजचा दिवस सिरोंच्यांसाठी आनंद, एकता आणि सामाजिक सलोखा वाढवणारा ठरला. सर्व धार्मिक नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत शांतता व बंधुभावाचा संदेश दिला. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी सिरोंचा प्रतिनिधी जाबीर खान यांचा रिपोर्ट. मुसलमान के जो है 2 ईद होते हैं, एक रमज़ान और एक बकरीद, जिसको ईद उल फितर और ईद उल अजहा कहा जाता है। और रमज़ान में जो है वो रोज़े रखकर गरीबों की जो तकलीफ़ है वो समझना चाहते हैं। और इसी तरीके से जो है अब ईद उल अजहा जो है ये कुर्बानी का है। कुर्बानी जो है बुराई पर कुर्बानी की जीत करना है और हर चीज़ पर कुर्बान करना है कि भाई बुराई जो है हमसे दूर हो जाए। यही जो है इस ईद से चाही जाती है। तो किस बुराई को कुर्बानी दी जाती है? बुराई जो है तमाम बुराइयां हैं, बुराइयों के नाम से बोलने के बजाय तमाम बुराइयां हैं जो इंसान को नुकसान पहुंचाती है, एक इंसान से दूसरे इंसान को नुकसान पहुंचाती है। वो तमाम बुराइयां जो है उससे बचा जाए। साजरी होते, मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधव एक दुसऱ्यांना शुभेच्छा देत असताना या ठिकाणी ईदमध्ये सर्वात महत्त्व हे त्यागाचं प्रतीक आहे, बकरीद ईद म्हणजे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी प्रत्येकजण एक गरिबांना मदत म्हणून, जे गरीब चांगलं म्हणजे अन्न खाऊ शकत नाही त्यांना या ठिकाणी शेळी आणि बकरी कापून त्यांचं जे मांस आहे वितरण केले जाते. म्हणजे ईद जसं रमजान ईद ही गोड ईद म्हणल्या जाते, तशा प्रकारे ही जी ईद आहे अन्न आणि वस्त्र निवारा पुरवण्याची असा एक संदेश देणारी आणि सगळ्यांना सौहार्द निर्माण करणारी बकरी ईद म्हणून साजरा केल्या जाते.